नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. तर आजचा ब्लॉग आपला यात्रेपासून सुरू होणार आहे. आज शहापूर येथे यात्रा आहे आणि माझा भाऊ सुद्धा छत्रपती संभाजीनगरहून आलेला आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघत असाल माझ्या भाऊनी एक युट्यूब चॅनल खोललेला आहे सनी रॉयल ब्लॉग म्हणून. तर तुम्ही त्याला अवश्य व्हिजिट करा, सबस्क्राईब करा. तर आता आम्ही इथं आलेलो आहे फोटोशूटसाठी, बघू शकता. आणि ही आपली रॉयल एनफील्डची 350 सुद्धा छत्रपती संभाजीनगरहून आलेली आहे. कमेंट करून सांगा गाईस, गाडी कशी आहे मला दाखवा तुम्ही. So beautiful, so elegant, just looking like a wow. Just looking like a wow. गाडी कशी आहे कमेंट करून सांगा गाईस. एकदम रॉयल एनफील्डची गाडी आपल्या घरी आहे. तर आता आम्ही इथं फोटोशूट करायला आलेलो आहे. बघू शकता इकडं सगळे फोटोशूट करत आहेत. रोहित वगैरे ते सगळे फोटोशूट करत आहेत. आणि आपली रॉयल एनफील्डची 350 सुद्धा छत्रपती संभाजीनगरहून आलेली आहे. बघू शकता ही आहे आमची गाडी. 2 महिन्यांनी हिला 1 वर्ष कंप्लीट होणार आहे. तर इथं आमचा फोटोशूट संपला आहे गाईज. आणि आता आम्ही घरी जाणार आहे आणि घरी गेल्यावर जेवण करतो. मला खूप भूक लागलेली आहे. सगळे जेवण केले यांनी, मी जेवलो नाही. मी तसंच आलो इकडे, तयारी केली आणि फटफट इकडे आलो. आता घरी जातो, जेवण करतो आणि यात्रेमध्ये पाहतो काय आहे काय नाही. आणि आज आपले 100 सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहे गाईज. लवकर सबस्क्राईब करा, लवकर सबस्क्राईब करा. आणि आज केक सेलिब्रेशन पण आमचं आहे, ते पण आपल्या ब्लॉगमध्ये आज मला दिसणार आहे. आणि ब्लॉग डेली काय येत नाही याचं रिझन असं आहे की आमचा बोर्डची एक्झाम असल्यामुळे आम्ही डेली ब्लॉग करू शकत नाही. तर ब्लॉग येतील आपले, पण 10ची परीक्षा झाल्यानंतर फुल डेली ब्लॉग येणार आहे. तर आता आम्ही फोटोशूट करून घरी आलेलो आहे. आता मी जेवण करतो. माझ्या घरी खूप सारे पाहुणे सुद्धा आलेले आहेत. कोण आहेत काय मी आता खूप सारे पाहुणे आहेत मध्ये. आणि लाईट सुद्धा गेलेली आहे. आता मी जेवण करतो आणि जातो जत्रेमध्ये आणि नंतर तुम्हाला जत्रेमधलं दाखवतो. काही जिथं आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि तिकडे माझा भाऊ जेवण करत आहे. जेवण झालं की आम्ही जातो यात्रेमध्ये फिरायला आणि खूप मजा करणार आहे. आजचा ब्लॉग बघण्याला तुम्हाला खूप इंटरेस्ट आहे. तर इथं माझी मम्मी सुद्धा यात्रेमध्ये जाण्यासाठी तयार झालेली आहे. मामीची सुद्धा तयारी झालेली आहे. सगळी यात्रेमध्ये येणार आहे का. तर आता आम्ही जत्रेमध्ये जाण्यासाठी निघालेलो आहे. रस्त्याने बघू शकता खूपच गर्दी आहे. आम्ही पायदलच जाणार आहे कारण की खूपच गर्दी असल्यामुळे आम्ही गाडी काही घेतली नाही. मग आता पायदलच जाऊ. आणि जत्रा फार काही दूर नाही, इथंच आहे. आम्ही चाललो. खूपच गर्दी आहे काहीच. तिनोताबाई आता आम्ही जात आहे. चालला नाही की आम्ही पोहोचलेलो आहे आणि तिकडे पुलाच्या तिकडे जात आहे. पूल क्रॉस करायचा आहे आपल्याला आणि जत्रेमध्ये एंटर व्हायचं आहे. चला. म्हणजे आकाश तर आम्हाला दिसलेला आहे. तर काय करावं लागून ब्लॉग मध्ये आहो. तर ही आहे आमच्या गावची जत्रा शहापूरची. आणि जत्रा निपाणी बाबा यात्रे निमित्त भरत असते. छोटी आहे पण चांगली आहे. तर हे आम्हाला झालेले आहेत आमचे सबस्क्रायबर. काय करायला लागून तर काहीच आम्ही जत्रेमध्ये काहीच घेत नाही आहे. इकडे तिकडे इकडून तिकडे फिरत घेतलं काही फक्त महिन्यात घेतलं 10 रुपये, बाकी काही घेतलं नाही. आणि हा बोलणार मला खूप आनंद होता. माझी माणसं इथं आम्हाला तर खूप प्राऊड फील होत आहे. म्हणून आपल्याला थोडा सपोर्ट करत आहे. किती घ्या बस बस. फिर से आगे
रे बाबा, इधर जहर खाने का पैसा नहीं है, तू जा रे जा. आमचे लहान मामा मला भेटलेले आहे. मैं सुंदर हूँ लेकिन मैं कोई छोटी बच्ची नहीं हूँ. मेरा कद दिखने में छोटा है लेकिन मैं छोटी नहीं हूँ. सपोर्ट करा, लाईक करा, फॉलो करा, करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा. हॅलो. आणि गाईज आमचे मामाश्री लहान मामा. हा आमचा भाषा लाईक करा, फॉलो करा, तर काही तुम्हाला वाटत असेल की आम्ही एवढ्या पब्लिक मध्ये कसं काय बोलत आहे तर हे एक एनर्जी आहे गाईज, एक एनर्जी आहे. ते आपोआप उत्पन्न होती एनर्जी, कारण की इथला सपोर्ट आम्हाला मिळत आहे. त्याच्यामुळे आम्ही कुठेच घेत नाही, काहीच नाही. किती लोक हसतात आमचे ब्लॉग 18 म्हणजे 18. आप तो काय ओ भारत अनिरुद्धने नवीन मोबाईल घेतलेला आहे. ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. इसके मुंह में पैदाशी सुपारी है, ये तोतला है. मोबाईल घेतल्याबद्दल आणि खूपच मजा येत आहे जत्रीमध्ये. बंटी रात्री झोपला नाही म्हणून बंटीचं काय आता आता झोपत आहे. बघू आता बंटीचं तुम्ही तोंड बघू शकता पहा. तर आता इथं आम्ही ज्यूस पेत आहे. ज्यूस पेत आहे. हिंदू आम्ही खूप बसलेलो आहे. तर आम्ही ज्यूस पेत आहे काही बघू शकता तुम्ही. पिला दो मोसंबी का. एक नंबर आहे. नाही 100 सबस्क्राईबर कमी झालेले आहे. खूप आनंद होत आहे. नुसतं आम्ही खातच आहे, काहीच करून नाही आलो. इथं काय खात आहेत आता. मी पाणीपुरी खात नाही कारण की मला पाणीपुरी आवडत नाही. मी इथं बसलेलो आहे. अरे उभा मजा येत आहे आणि फुल एन्जॉय करताय आणि दोस्त फिरत आहे. काठीनं घोंगडे घेऊ द्या किर मला बी जत्रला येऊ द्या की. हे काय साहिल देखीये अरे देखील म्हणतो. तर आता इथं साहिल मिळालेला आहे आम्हाला, आमचा मित्र. खूप इथं स्टडी सुरू आहे. मॅथचे फॉर्म्युले पाठ करणं सुरू आहे गाईज. गाईज आकाश आकाश पाळणं आहे आणि याच्यामध्ये आता आम्ही बसणार आहे. तिकीट काढलेले आहेत आम्ही. तर गाईज आता आम्ही बसलेलो आहे आकाशी पाळण्यामध्ये. बघू शकता इकडे विनय मोबाईल दाखवतो बघा. 60 फ्युजन आणि 60 फ्युजन, दोन 60 फ्युजन आम्हाला दिसलेले आहे. आणि जेव्हा मोबाईलचं शूट घेत आहे तो पण 60 फ्युजनच आहे. आपण 60 फ्युजन आहे. याच्यापेक्षा मोठा पाहिजे. आम्ही बसलेलो आहे आकाशमध्ये फिरत आहे काही वाटून राहिलं तुम्ही. इकडे बघू शकता व्हिडिओ काढायला काहीच नाही.
गाईज खूप मजा येते गाईज. हॅलो अरे म्हणते हा बोल की. आता धर जा. थांबलेलं आहे आकाश पाळणा थांबलेला आहे काही आता आम्ही करणार आहे. आकाश पाळण्यामध्ये खूप मजा आली याच्यामध्ये बसलो आणि उद्या तिकडे आहे खाली कुठेतरी गेला. तर दत्त चालू होतं तर इथं दर्ग्यापाशी खूप गर्दी होती त्यामुळे आम्ही काही पाहायला लागू शकलो नाही. तर म्हटलं गर्दी कमी झाल्यावर लागतो आता मी दर्शन घेतो तिथं दर्शन वगैरे घेतो आणि मग घरी जातो. आता जत्रा आटोक्यात आलेली आहे संपत आहे म्हणा तो चालू आहे. आम्ही घरी जातो आता कारण की आम्हाला चेक सिलेक्शन पण आजच करणं आहे. तर आम्ही आता पाया वगैरे दर्शन घेतो आणि जातो घरी. तर आता आम्ही फिरले आता आणि बंटीला सोडायला आम्ही जात आहे. सबस्क्राईब करा आपल्या चॅनलने ब्लॉग चाललो आहे. तर गाईज आम्ही बंटीला सोडून द्यायला चाललो. एवढं बोललो काय सांगू माझी बाजूला राहिली आम्हाला. तर मग आता सांगू शकतो तुम्हाला अनुभव असेल राज्यानं गाडीवर प्रवास करायचा कसा आहे. तर इकडे तुम्ही बघू शकता तरी पण आमचा मोटोरोला 160 फ्युजन असा मोबाईल आहे की यानं अंधारमध्ये पण दिवस होते. म्हणजे ब्रँड इज ब्रँड. नान केला पण वाया नाही गेला गाईच. तर आजचा आहे नेक्स्ट डे. काल घरी आलो. काल ब्लॉग एंड करायचा राहूनच गेला होता कारण विनय आणि बंटीला सोडायला काल खूप उशीर झाला. काल घरी आलो आणि डायरेक्ट मला झोप लागून गेली आणि आता मी स्कूलमध्ये जाणार आहे. तयारी वगैरे केली आता स्कूलमध्ये जातो कारण की आज हिंदीचा पेपर आहे आमचा. आणि ते केक कट करायचं ते राहूनच गेलं कारण उशीर झाला होता. तर केक आज कट करू. तर कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग कमेंट करून सांगायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय लव्ह यू अँड टेक केअर.